सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की व्हॉट इज मीन बाय सिकल सेल ॲनिमिया डिसीज, त्याचे सिम्पटम्स काय आणि कशा पद्धतीने आपण या डिसीजला अवॉइड करू शकतो. आता आपण या शॉर्ट्सच्या माध्यमातून क्विकली समजून घेऊयात की सिकल सेल ॲनिमिया जो डिसीज आहे तो एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये कशा पद्धतीने जेनेटिकली ट्रान्सफर होतो. सो हे जाणून घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. एक ग्रेट सायंटिस्ट होऊन गेले ज्यांचं नाव आहे ग्रेगॉर जॉन मेंडेल. सो मेंडेल हे जे सायंटिस्ट होते त्यांनी इनहेरिटन्सचे काही लॉज दिलेले आहेत की कशा पद्धतीने जेनेटिकल कॅरेक्टरिस्टिक एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास ऑन होतात. सो त्यांनी हे स्टडी केल्यानंतर 2 लॉज इम्पॉर्टंट दिले. फर्स्ट वॉज लॉ ऑफ सेग्रिगेशन अँड सेकंड वॉज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. सो यामध्ये मेंडेल यांनी म्हटलं की ऑर्गॅनिझममध्ये प्रत्येक जे कॅरेक्टरिस्टिक असतं प्रत्येक कॅरेक्टरिस्टिकसाठी 2 अलेल्स प्रेझेंट असतात. आता अलेल्स म्हणजे काय, तर अलेल्स म्हणजे सिम्पली अल्टरनेट फॉर्म्स ऑफ जीन्स. म्हणजे सपोज एक एक्झाम्पल घेऊयात आपण सिम्पली. सपोज एक जीन आहे जो की आईजच्या कलरसाठी म्हणजे डोळ्यांच्या कलरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्याला आपण सपोज टी कन्सिडर केला. सो T1, T2, T3 हे जे त्याचे सबटाईप्स असतील त्यांनाच आपण अलेल्स असं म्हणतो. सो अलेल्स आर नथिंग बट द अल्टरनेट फॉर्म्स ऑफ जीन्स. एवढं आपण आता सिम्पली लक्षात घेऊयात. सो सिकल सेल ॲनिमिया जो डिसीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 3 केसेस बघायला मिळतील. या ठिकाणी मी जे लिहिलेले कॅपिटल ए कॅपिटल एस, सो इच लेटर इज रिप्रेझेंटिंग अलेल and there are pairs of alleles are present for single characteristics. सो यामध्ये जी ही जोडी दिसते अलेलची, याच्यामध्ये एक अलेल जो आहे तो फादर साईडने येणार आहे, एक मदर साईडने येणार आहे. सो प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्ससाठी आपल्याला एक पेअर ऑफ अलेल्स बघायला मिळेल. त्यातला प्रत्येक एक अलेल जो आहे तो एका पॅरेंटकडून तिथं येणार आहे. आणि सिकल सेल ॲनिमियाच्या केसमध्ये आपल्याला ह्या 3 केसेस बघायला मिळतात. यामध्ये पहिलं जे आहे कॅपिटल ए इट इज रिप्रेझेंटिंग नॉर्मल. सो असा ह्युमन बिंग नॉर्मल असणार आहे ज्याच्यामध्ये एक कॅपिटल ए आणि एक कॅपिटल एस आहे जो की कॅरियर व्यक्तीला रिप्रेझेंट करत आहे. आणि दोघं अलेल जर एस असतील तर दॅट पर्सन विल बी सफरर, म्हणजे ज्याला की तो सिकल सेल ॲनिमिया डिसीज असणार. आणि कॅरियर म्हणजे असा व्यक्ती की जो दिसायला तर नॉर्मल असणार आहे पण त्यांच्या ज्या जीन्स आहेत त्याच्यामध्ये हा जो सिकल सेल ॲनिमिया होण्यासाठी रिस्पॉन्सिबल हा कॅपिटल एस नावाचा जीन आहे तो त्यांच्या जिनोटाईपमध्ये प्रेझेंट असणार आहे. सो इफ वी सी देर आर 6 केसेस, 6 कंडिशन्स आपल्याला बघायला मिळतात. कशा पद्धतीने, फर्स्ट बोथ पॅरेंट्स आर नॉर्मल, म्हणजे दोघांचे अलेल्स काय असतात नॉर्मल असणार, जीन्स नॉर्मल असतात. दुसरी कंडिशन होऊ शकते बोथ आर सफरर. तिसरी कंडिशन बोथ आर कॅरियर्स. या 3 कंडिशन झाल्या. पुढच्या 3 कंडिशन्स, एक नॉर्मल असणार तर एक कॅरियर असू शकतो, एक नॉर्मल असणार तर दुसरा सफरर असू शकतो. लास्ट कंडिशन एक कॅरियर तर दुसरा सफरर पार्टनर असू शकतो. सो अशा पद्धतीने आपल्याला 6 कंडिशन्स बघायला मिळतील. सो लेट्स सी वन बाय वन क्विकली. सो फर्स्ट आपण घेऊयात, याच्यामध्ये जे पार्टनर्स आहेत दोघं मेल अँड फिमेल और मदर अँड फादर दोघं पण नॉर्मल आहेत. सो नॉर्मल जेव्हा असतील तर याच्यामध्ये मी फर्स्ट मध्ये आपल्याला दाखवतो की गॅमेट्स कशा पद्धतीने तयार होतात. सो याच्यामध्ये जे गॅमेट्स आहेत ते अशा पद्धतीने तयार होतील. या पेअर मधून एक ए आणि हा दुसरा ए असे 2 ए बघायला मिळतील, म्हणजे हे 2 झाले गॅमेट्स. सेम तिकडे सुद्धा होईल. इथं सुद्धा आपल्याला 2 गॅमेट्स बघायला मिळतील, कॅपिटल ए कॅपिटल ए. म्हणजे याच्यामध्ये गॅमेट्स तयार होताना ही जी पूर्ण पेअर आहे ही 100% आहे, पण ज्या वेळेला गॅमेट्स तयार होतील तर 50% म्हणजे याच्यापैकी हा जे जीन्स आहेत ते गॅमेट्समध्ये प्रेझेंट असतात, ज्याला की आपण हॅप्लॉइड कंडिशन म्हणतो. याला आपण डिप्लॉइड कंडिशन म्हणतो, याला आपण हॅप्लॉइड कंडिशन म्हणतो, ज्याच्यामध्ये एक ए प्रेझेंट असणार आहे. सो या दोघं जोडीपैकी हा ए येऊ शकतो किंवा हा पण एक येऊ शकतो. सो इथं 2 कंडिशन होतील, तिथं पण 2 कंडिशन होतील. आता सपोज आता जो चाइल्ड जन्माला येणार आहे, जे प्रोजेनी असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय कंडिशन बघायला मिळू शकते. सपोज मी हा ए कन्सिडर केला, सो मला काय मिळणार आहे या ठिकाणी हा ए. तिकडनं 2 पॉसिबिलिटीज आहेत, एकतर हा ए येईल, सपोज आपण हा ए घेतला, परत इकडनं हा ए घेतला आपण, तिकडनं तो नेक्स्ट ए येणार आहे इथं. त्याच्यानंतर हा ए घेऊयात आपण, इथून जर का हा ए आला तर इथून परत 2 पॉसिबिलिटीज. सो दिस ए विल कम हिअर. नाउ लेट्स टेक दिस ए अँड अगेन द रिमेनिंग 1. सो अशा पद्धतीने जे पण प्रोजेनी जन्माला येतील सर्व आपल्याला नॉर्मल बघायला मिळतील, कारण सर्वांचा जो जेनोटाईप आहे त्याच्यामध्ये बोथ अलेल्स जे आहेत ते डॉमिनंट या ठिकाणी आहेत. आणि एक गोष्ट महत्वाची म्हणजे जे अलेल्स या ठिकाणी ए ने रिप्रेझेंट केलेले आहे त्यांना आपण डॉमिनंट अलेल म्हणतो, कारण ते जे अलेल्स आहेत ते बाळामध्ये कॅरेक्टरिस्टिक त्याचं रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे मेंडेल जे होते त्यांनी याला डॉमिनंट कन्सिडर केलेला आहे. येस जो आपण अलेल घेतलाय त्याला रेसेसिव्ह अलेल कन्सिडर केलेलं आहे. सो या कंडिशनमध्ये सर्व जे चाइल्ड जन्माला येतील ते सर्व नॉर्मल असतील, कारण बोथ पॅरेंट्स आर नॉर्मल. नाउ लेट्स प्रोसीड नेक्स्ट कंडिशन. आता दुसरी कंडिशन काय असू शकते, बोथ पॅरेंट्स आर सफरर, म्हणजे दोघांना सिकल सेल ॲनिमिया डिसीज आहे. आता मी परत रिपीट न करता डायरेक्टली लिहितो. या ठिकाणी काय पॉसिबिलिटीज असतील, सपोज हा एस या ठिकाणी आला
तर तिथून परत 2 पॉसिबिलिटीज, परत हाच एस इथं घेतला मी, तिथून तो रिमेनिंग एस, त्याच्यानंतर हा एस घेऊयात आपण या ठिकाणी, दिस वन एस आणि हा एक एस येणार इथून, आणि त्याच्यानंतर हाच एस घेतला आणि हा एस या ठिकाणी. सो जेवढे पण चाइल्ड जन्माला येतील ते सिकल सेल ॲनिमिक असतील. त्याच्यानंतर नेक्स्ट केस अशी असू शकते की बोथ पॅरेंट्स विल बी कॅरियर, म्हणजे दोघं कॅरियर असणार आहेत. तर याच्यामध्ये काय आपल्याला बघायला मिळतं, लेट्स सी. सो हा आलेल या ठिकाणी आला गॅमेट्समध्ये, तिथून हा एक ए येणार आहे, इथून जर सपोज हा एक ए घेतला, तिकडून हा एस येणार आहे. सपोज हा आपण एस घेतला, आता मी सिम्प्लिसिटीसाठी हा ए इथं लिहितोय, हा एस इथं आला, त्याच्यानंतर हा एस इथं घेतला तर तिकडनं हा एस या ठिकाणी येणार आहे. सो आपण जर इथं प्रॉपरली बघितलं तर 25% आपल्याला नॉर्मल चाइल्ड्स, 25%, त्याच्यानंतर या ठिकाणी 50% कॅरियर्स बघायला मिळतील, आणि परत 25% आपल्याला सफरर बघायला मिळतील, ज्यांना की बाळ जे ते जन्माला येण्याच्या या पॉसिबिलिटीज. नाउ प्रोसीड फर्दर. फोर्थ कंडिशन काय आहे, एक पार्टनर नॉर्मल आहे, दुसरा कॅरियर आहे. सो लेट्स सी याच्यामध्ये काय कंडिशन होतील. सपोज हा एक या ठिकाणी घेतला आपण, तिकडनं 2 पॉसिबिलिटीज आहेत, परत एक ए आणि एक एस. त्याच्यानंतर परत हाच ए घेतला, तिकडनं हा ए घेतला, तिकडनं हा एस. सो जर का एक नॉर्मल असणार पार्टनर, एक कॅरियर असणार, तर आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी 50% चान्सेस आहेत. बघा, जर का आपण इथं बघितलं तर 50% नॉर्मल बाळ जन्माला येण्याचे चान्सेस आहेत आणि 50% आपल्याला कॅरियर्स बघायला मिळतील. त्याच्यानंतर फिफ्थ कंडिशन, एक पार्टनर नॉर्मल आहे आणि दुसरा सफरर आहे. सो आपल्याला काय कंडिशन बघायला मिळतील. सपोज इथून एक ए घेतला, तिकडनं 2 पॉसिबिलिटीज आहेत. सपोज आपण इथून हा ए घेतला, तिकडनं परत 2 पॉसिबिलिटीज आहेत. सो एक जर नॉर्मल असला, दुसरं जर पार्टनर सफरर असेल, तर आपल्याला ही कंडिशन बघायला मिळते, म्हणजे सर्व काय असणार आहेत, कॅरियर आपल्याला बघायला मिळते. लास्ट कंडिशन, याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर सपोज हा एक इथं घेतला, तिकडनं 2 पॉसिबिलिटीज आहेत, परत हा एक ए आणि तिकडनं एस, त्याच्यानंतर हा रिमेनिंग एस, तिकडनं 2 पॉसिबिलिटीज. सो आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी 50% चान्सेस आहेत, म्हणजे 50% कॅरियर असू शकतात आणि 50% सफरर चाइल्ड्स जन्माला येऊ शकतात. सो याच्यावरून एक कंक्लुजन आपण या ठिकाणी ड्रॉ करू शकतो की जे पेरेंट्स कॅरियर आहेत किंवा सफरर आहेत, त्यांनी इंट्रा मॅरेज अवॉइड करायला पाहिजे. कॅरियर जे आहेत ते नॉर्मल व्यक्तीशी मॅरेज करू शकता, जेणेकरून आपल्याला अशा पॉसिबिलिटीज बघायला मिळतील, कुठलाही चाइल्ड सफरर नसणारे पण कॅरियर असणारे. त्याच्यानंतर पुढे एक पार्टनर नॉर्मल, एक सफरर असेल तरी चालू शकतं. सर्व जे ऑफस्प्रिंग आहेत 100% आपल्याला कॅरियर या ठिकाणी बघायला मिळते, 100% कॅरियर बघायला मिळते. सो अशा पद्धतीने जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत ते एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास ऑन होत असतात, असं ग्रेटेस्ट सायंटिस्ट ग्रेगोर जॉन मेंडल यांनी आपल्या एक्सपेरिमेंट थ्रू आणि रिसर्च थ्रू हे प्रूव्ह केलं आहे. आय होप नाव द कन्सेप्ट इज क्लिअर.